की दादा. कमळी मॅडम, अन्नपूर्णा मॅडमच्या सांगण्यावरून अनिका मॅडमच्या आई आणि आजी तुम्हाला न्यायला आल्यात. गाडी हॉस्टेलच्या गेटवर थांबली आहे. कमळे, अगं चक्क तुला न्यायला बाहेर गाडी उभी आहे आणि ते बी स्वतः अनिकाची आई आणि ती कामिनी आजी का स्वतःहून आल्यात. आज सूर्य पश्चिमेला उगवला तर नाही ना व. काका, त्यासनी जाऊन सांगा कमळी येणार नाही. आणि कमळीला घेऊन जायचं असेल तर त्यांनी स्वतःवर येऊन तिला घेऊन जावं. हे जे मी काय बोललो ते जाऊन सांगा त्यासनी. हो हो ठीक आहे. कमळे अगं इकडे. अगं हे काय आणि तू डोसक्याला ताप करायला लागलेस? अगं कमळे, मी जे काय करायलोय ते बरोबरच करायलोय. आता तूच सांग की त्या कडू आजीनं कसं तुला हाताला धरून घराच्या बाहेर ढकललेलं आठवतंय ना व. आणि आता ती आली म्हणल्यावर तू लगेच तिच्या बरोबर जाणार आहेस वय. आणि मी बरी तुला जाऊ दे. पण आता अन्नपूर्णा आजीनी स्वतःहून सांगितलंय म्हणजे त्यासनी काय बी करून तुला इथनं न्यायलाच लागते. त्यासनी वर यायला काय झालंय? अगं होय, पण आपण त्यांच्यासारखं वागायला लागलो तर कसं चालेल निंगे? कमळे, अगं छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवलंय? स्वाभिमानावर जर कोण हात घालत असेल तर त्याचा हात मुळासकट उपटून टाकायचा. जिथं शक्ती लावायची तिथं शक्ती आणि युक्ती लावायची तिथं युक्ती. अगं होय, मला माहित आहे, पण बस कमळे, मी तुझं काय बी ऐकणार नाही. मला तुझ्याशी अजिबात नाही बोलायचंय. हा बरं ठीक आहे, मग जातो मी. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. दादा, तुला लग्न नव्हतं करायचं तर सरळ नाही म्हणून सांगायचंच ना आईला. मला का मध्ये आणलंय? मला का सगळ्याची शिक्षा मिळतीये? चिल चिल, रिलॅक्स, जरा शांत हो प्लीज. मी तुझ्या बरोबर आहे, डोंट वरी. अच्छा, हो का? तू खरंच माझ्या सोबत असतास ना तर आई समोर माझी बाजू घेतली असतीस. अगं दगड, तुझी बाजू घेतली असती तिच्या समोर तर ती आणखी नसती का चिडली? तू एकच गोष्ट लक्षात ठेव की मी तुझ्या सोबत आहे. नाही ना करायचं तुला लग्न, नको करू, मी काढीन मार्ग. मला एक गोष्ट सांग, तुझ्या मनात कोणी आहे का? नाही दादा. बिकॉज मी काहीतरी एक वेगळा मार्ग काढायचो आणि नंतर काहीतरी वेगळं व्हायचं. आय डोंट वॉन्ट दॅट. ठीक आहे, तुला आत्ता लग्न नाही करायचंय, इट्स फाईन. बट लाईफमध्ये कधी ना कधी तुझा पार्टनर तुला निवडायचाच आहे ना. हो दादा, पण तो मुलगा माझ्या पसंतीचा असला पाहिजे ना. हा, आणि तो लास्ट टाइम आलेला मुलगा कसा होता आठवतंय ना तुला? मला आठवतंय. सी, मी हे नाही म्हणते की तू लग्नासाठी तयार हो. मी एवढंच म्हणतोय की तू जर का आईला डायरेक्टली विरोध केलास तर ती तिच्या बाजूनी आणखी जोर लावणार. इन्स्टेड डू व्हॉट आय डिड. तिला काय स्थळ बघायचे ती बघू देत, तू नकार दे. सिंपल. आपण आपल्याला हवं तेच करूया, पण तिच्या कलाकलाने. गेटिंग माय पॉइंट? गुड. अनिका, तू आत्ता इथे? काही काम होतं का तुझं? म्हणजे कोणाला भेटायला आली आहेस का? None of your business. Get lost. डॉन, अजून किती टाइम वेट करायचा त्या गावछापसाठी? शांत हो ना जरा. तुम्हाला कळत कसं नाहीये? आता ही मुलगी सगळ्यांना जाऊन सांगेल की अनिका आपल्या हॉस्टेलच्या बाहेर वेट करते. मग काय होणार आहे? माझा इन्सल्ट. ए माझी सोनपापडी, अगं काय किती चिडशील तू? तुला सांगितलं ना, एखादं मोठं युद्ध जिंकायचं असेल ना तर असे छोटे छोटे कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात, कळलं? नाही नाही, त्यामुळे काही झालं तरी आपल्याला त्या दोघींना घेऊन आपल्यासोबत यावंच लागेल आणि हे कॉम्प्रोमाइज करावंच लागेल. रिअली? मग ते कसं काय? हे बघ, कामिनीचा डाव न कधी वाया जात नाही. तुझ्या आजीची मोठी नात जोपर्यंत पुढच्या 6 महिन्यांच्या आत घरी येत नाही ना तर ही सगळी प्रॉपर्टी जी आहे ती अनिकाच्या नावे होईल असं तिच्या मृत्यूपत्रामध्ये नोंद करून ठेवलेले. आणि तसंच होणार. अनिका, कसं आहे ना,
ज्याच्याकडे पैसा असतो हुकूमत त्याचीच असते, कळलं? मॅडम, कमळी मॅडमनी यायला नकार दिलाय. ए काय रे, इडियट आहे, अक्कल नाही आहे? मॅडम कोणाला बोलतोय? तुला पैसे कोण देतो? मी देते का ती देते? एक काम कर, तिच्याकडे जाऊन राहा. यू आर फायर्ड. मॅडम बोलतोय. रिलॅक्स. काय झालं ते नीट सांग मला. मॅडम, त्या म्हणाले की तुम्हाला वर यायला काय झालंय, असं आम्ही येणार नाही. त्या कमळीची इतकी हिंमत. थांब, तिला मीच बघते आता. ए ए ए रागिणी, अगं आई, तू काय लहान मुलासारखी वागतेस? हे बघ, मलाही वाटलं नव्हतं ती कमळी इतकी पुढे गेलेली असेल, इतक्या तयारीची आहे म्हणून. पण काही नाही, तिला हे माहीत झालेलं आहे की आपल्याला गरज आहे आणि आपले हात दगडाखाली आहेत म्हटल्यानंतर आपल्याला निमूटपणे हे सगळं सहन करावं लागेल. आपल्याला त्यांना जाऊन घेऊन यावंच लागेल, कळलं? मग आता काय करायचंय आपण? तिचे पाय पकडून तिला आणायचंय? धरावे लागतील. वेळ पडली ना तर धरावे लागतील, नाहीतर तुझी अन्नपूर्णा आजी आपल्याला अशीच सोडणार नाही. तुझी अन्नपूर्णा आजी जेवढी दिसते ना तेवढी साधी नाही आहे ती. जर का ती हट्टाला पेटली ना तर वाघासारखी डरकाळी फोडत येईल आपल्यावर, माहिती? हो ग बाई, तिचा आवाज जरी चढला ना तरी माझे पाय असे लटपटतात. बरं झालं, चला जायला हवं. सरू, ए सरू, अगं ए सरोज, काय ग? अगं लक्ष कुठे आहे तुझं? अगं काय नाही, दळण दळत होते. अगं दळून दळून काय आता त्यातलं तेल काढतेस की काय? अगं सगळं दळून झालंय तरी बी जातो वळत बसल्यास. होय ग, माझ्या लक्षातच नाही आलं. आणि काय ग, लय दिवस झालं शेतात बी आली नाहीस. तब्येत बरी आहे ना हो तुझी? बघ सरू, ते काय बी नाही बघ, आज तुला शेतात यावंच लागणार. अगं सगळी कामं तशीच खोळंबल्यात. आबांची आठवण आहे ना व तेरान, मग जपायला नको? होय, तो मोर मी येतो. ये, हं? मी जाते मोर. काय भानगडे ही? अनिकाची आई आणि आजी हॉस्टेलवर का आलेत? डार्लिंग, नक्कीच काहीतरी मॅटर झालंय. ओ गॉड, आणि कमळीच्या रूमकडे का जात आहे? काय झालं असेल ग नक्की? कमळी, अगं अनिका तिच्या आई आणि आजी सोबत हॉस्टेलमध्ये आलीये. मला तर माहितीच होतं. आज बघ, त्या चंपा, चमेली, अलबेली यासनी कसा कोल्हापुरी झटका दावत होतो. ए निंगे, काय बोलायले सगळं? अगं अनिकाचं जाऊ दे, खरं तिची आई आणि आजी मोठे आहेत की नाही असं बोलतात काय? मोठे आहेत की. अगं पण तसं वागू बी देतेस नी. आज जर काही सरळ वागलं नाही ना तर हे निंगीची इंगळी डसलीच म्हणून समजतेस नी. ए बाई, असलं काय करायचं ना आधीच सांगून ठेवतो. चल आपणच त्यासनी जाऊन भेटू. चल. अगं